सर्वांचं शुभांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आलो आहे आता मेडिकल कॉलेजला का आलो आहे तर राधाचं म्हणजे सोमादादाच्या ब्लॉगमध्ये मी बघितलं होतं की राधाची तब्येत बरीच बिघडली, पोटात वगैरे दुखते, तिला ॲडमिट केले. आणि परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघितलं की हॉस्पिटल चेंज करतो आहे, तर कुठल्या हॉस्पिटलला आणलं ते त्यांना फोन करून विचारलं सोमादादांना, तर ते म्हणले मेडिकल कॉलेजला आणले. मेडिकल कॉलेज आहे माझ्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर. मग मी यांची यायची वाट नाही बघितली, म्हणलं मी ते यांना यायला उशीर होतो. मी जातो हॉस्पिटलला राधाला भेटायला. तर घरापासून जवळ असल्यामुळे खाऊ वगैरे काय इथे विकायला नाही आहे एवढा, तर मी मेडिकलमधून बिस्किटच घेऊन चालले. तिला बिस्किटं तर खायला अलाउड पण नसलं, फ्रूट न्यायचे होते, पण आता जे आहे ते आहे. मग आता आलो आहे मेडिकल कॉलेजमध्ये. कॉलेज पण आहे, हॉस्पिटल पण आहे, चांगलं असं ट्रीटमेंट पण केलं जातं, सगळ्या सोयी वगैरे, स्वच्छ पण आहे हॉस्पिटल. तर आता राधाला मी भेटायला निघते. सोमादादांना फोन करून सांगतो, रूम नंबर सांगा, आणि त्याला मी जातो भेटायला, आहे की नाही. मी त्याने हॉस्पिटल पण खूप असं मोठं आहे. आता मी आलो आहे इथं हॉस्पिटलमध्ये, लिफ्टमध्ये 3ऱ्या फ्लोअरला आहे म्हणून सांगितलं सोमादादांनी. 3ऱ्या फ्लोअरवरती आहे, पायऱ्या बऱ्याच चढायला लागतात. तर आता लिफ्टचं वेट करतोय. आता लिफ्ट ओपनच होऊन तिला म्हणलं जाऊ पायऱ्या चढत, तर कंटाळा करते खंडीवर. जेव्हा कंटाळा येतो मला ते पायऱ्या चढायचा. लिफ्ट येते की बरं चालेल. खरं म्हणून तर मला लिफ्टची खूप भीती वाटते. मी काकासोबत असली तरी लिफ्टमध्ये चढत नाही, म्हणून तिला मी म्हणत होते आपण पायऱ्यांनी चढून जाऊ. मला खूप भीती वाटते लिफ्टची. मी मूवीमध्ये जसं दाखवते की लिफ्ट बंद पडला, अडकून बसले, मला खूप भीती वाटते. तसं नाही वाटत? तसं नाही करत, मला नाही वाटत भीती. खूप भीती वाटते. बघा लगेच आलो. चला बघा आता राधापाशी आलो, तर राधाला अशी सलाईन लावली. राधा रडते, सलाईन लावली, तिचं दुखतंय ना हाताला. तर राधापाशी मम्मी बसली तिची, तर आजी बसले, तर तिथे सोमादादा फोनवर बोलतायत. तर आंटी त्यांच्याबरोबर बोलते. अशी सलाईन लावली. दुसऱ्या हातावर पण लावलेली, पण दुखती वाटते, ती काढून टाकली. लय रडत होती राधा. तर बघा असं आहे मेडिकल कॉलेजमध्ये. राधाला भेटून चाललोय आम्ही. घरी जाताना ना ते प्रात्यक्षिक कक्ष म्हणजे NICUचा रूम दिसला. NICUच्या रूममध्ये ना एवढी लहान बाळ आहेत ना, एवढी लहान बाळ, जुळी 2 बाळ आहेत. वजन त्यांचे किती असावं 2-2 किलो नाही, 1-1 किलो आहे वाटतं. एक बाळ 1 किलोचं आणि एक बाळ 1 किलो आणि वरती 100 ग्रॅमचं. म्हणजे बघा आता त्या आईने कसं सांभाळावं बाळाला. तुम्हाला दाखवते, जवळ जायला काय अलाउड नाही आहे, लांबूनच दाखवते तुम्हाला. 1 किलोचंच बाळ आहे, 1-1 किलोचे 2. म्हणूनच व्हिडिओ घेतलाय, घेऊ का देत. जो घेतलाय तो 1 डिलीट करा म्हणत होते, म्हणजे काय डिलीट केला नाही. आत्ता निघाले परत खाली, म्हणजे घरी रिटर्न निघाले. असं बघा घरापासून आम्हाला म्हणजे मागच्या दरवाजानं आम्हाला जवळ आहे, 5 मिनिटाचं अंतर आहे. आणि तिथून जाऊ देण्यात अलाउड करण्यात, तिथून यायला जायला. त्यांनी आम्हाला समोरून जायला सांगितलं. समोरच्या घेतलं तर आम्हाला खूप असं फिरून जावं लागेल. जातोय, काय करायचं. मितालीला म्हणलं चला आपण जाऊ, तर तिथं 2 लेडीज आहेत. पाहायला ठेवले तिथं, लक्ष ठेवायला कोण येते कोण जाते त्याची सगळी एंट्री घ्यायला. तर त्या म्हटल्या तुम्ही आत्ता आलाय, परत येऊ नका, तुम्हाला फिरूनच जावं लागेल. तर घराच्या एवढ्या जवळ असताना आता फिरून यावं लागतं सेफ्टीसाठी. त्यांचं पण बरोबर आहे, मुली वगैरे असतात ना इथे शिकायला यायला, पेशंट वगैरे असतात, त्याच्यामुळे इथं अलाउड केलं नाही. नाहीतर अगोदर तिथूनच आपल्याला यायला जायला दरवाजा मस्त फिरायला म्हटलं की नाही कर म्हणलं घरामध्ये, तरी आम्ही त्या डोअरने मागच्या ह्याने यायचो आणि चांगलं असं फिरून वगैरे जायचं. छान आहे झालं हॉस्पिटल, खूप मोठं असं करमून जातं, आहे की नाही. असं बसायला यायला पण छान जागा, खूप छान. चला मग ब्लॉगचा शेवट मी इथंच करते. तिथं हॉस्पिटलमध्ये काय राधाचा ब्लॉग घेऊ दिला नाही, तिथं अलाउड नाही आहे कॅमेरा वगैरे चालवायचा.
तर छोटासा ब्लॉग घेतला, बोललो, आता निघालोय घरी.